चला तर मित्रांनो, आज आपण रात्रीच्या जेवणात बनवूया चमचमीत अशी लौकीच्या कोफ्त्याची भाजी। तर सर्वप्रथम मी एक लौकी किसून घेतलेला आहे। त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकलेला आहे। सोबतच थोडे सुखे मसाले, लाल तिखट, धनिया पावडर, अजवाईन, चवीनुसार मीठ, 3 ते 4 चम्मच बेसन घालून मिक्स करून घेत आहे। आणि सोबतच मी एका साईडला ग्रेव्हीची सुद्धा तयारी करत आहे। तर ग्रेव्हीसाठी एका कढईत मोठा चिरलेला कांदा, 9 ते 10 पाकळ्या लसणाच्या, थोडा अद्रक आणि थोडा जिरा आणि खसखस घालून परतून घेत आहे। गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे। आणि एका साईडला मी कोफ्ते सुद्धा तयार करून घेत आहे। कोफ्ते तळून घेत आहे मी तेलामध्ये आणि आपला मसाला सुद्धा तयार होत आहे। हे बघा, आपले कोफ्ते किती छान असे गोल्डन ब्राऊन बनवून तयार आहे। तर मसाला मी वाटून घेतलेला आहे। तर आता आपण भाजीची तयारी करू। एका कढईमध्ये तेलामध्ये तेजपत्ता घालून बारीक चिरलेला कांदा आणि वाटलेला जो पेस्ट आहे ती घालून त्याला छानपैकी परतून घ्यायची। आणि एका वाटीमध्ये मी 1 चम्मच लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, धने पावडर, 1 चम्मच चिकन मसाला आणि थोडं पाणी घालून त्याची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। ती पेस्ट मी या भाजीत घालणार आहे, त्यामुळे या भाजीचा कलर खूप सुंदर असा येतो। आणि एक बारीक चिरलेला टमाटरसुद्धा घातलेला आहे मी या भाजीमध्ये। हे बघू शकता, त्या पेस्टमुळे किती सुंदर असा कलर आलेला आहे भाजीला। त्यानंतर त्यात 1.5 ते 2 ग्लास पाणी घालून पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात आपण तळून घेतलेले कोफ्ते घालावे। आणि ही बघा, आपली कोथिंबीर घालून भाजी किती छान अशी तयार आहे। तर चला मित्रांनो, या जेवायला